मंडळ बार्शी, सर्व शाखा प्रमुख, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करावी। आज आपण एक आगळा वेगळा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या संस्थेचा प्राण असणारे विद्यार्थी आणि त्या विद्यार्थ्यांना अतिशय मोलाचं असं मार्गदर्शन करण्यासाठी एक प्रेरक व्याख्यान या ठिकाणी कर्मवीरांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। या कार्यक्रमासाठी ज्यांचे आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहोत आणि ज्यांच्या व्याख्यान सध्या महाराष्ट्रातच नाही पण जगामध्ये आणि भारतामध्ये सोशल मीडियावर अतिशय मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झालेले आहेत असे आदरणीय गणेशजी शिंदे सर आपल्या सर्वांमध्ये या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। सर्वप्रथम या संस्थेच्या या पवित्र भूमीमध्ये मी संस्थेतर्फे त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो। सर्वांना विनंती, एकदा सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं। आपल्या एका विनंतीवरून सर नगरहून या ठिकाणी केवळ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत। ज्यावेळेस आम्ही सरांना फोन केला, सर असं कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांची ही संस्था आहे, ही संस्था नुकतीच 90व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे। मामासाहेबांनी 90 वर्षापूर्वी शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, गरिबांच्या मुलासाठी ही संस्था स्थापन केली आणि 4 विद्यार्थ्यांपासून सुरुवात झालेली ही संस्था आज 40,000 विद्यार्थ्यांवर येऊन थांबलेली आहे। उत्तरोत्तर संस्थेचा विकास होत आहे। सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये संस्थेचं जाळं पसरलेलं आहे। या संस्थेचा मुख्य उद्देश आहे की या देशाची भावी पिढी ही शहाणी झाली पाहिजे, स्वतःच्या पायावर उभा राहिली पाहिजे आणि केवळ या हेतूने विद्यार्थ्यांचं हित हे परम कर्तव्य असं समजून ही संस्था कर्मवीर यांनी स्थापन केली। आज या संस्थेचा वटवृक्ष झालेला आहे। एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत या उक्तीप्रमाणे
सर्वांचं सहकार्य घेत घेत ही संस्था पुढं अतिक्रमण त्यांचं मार्गक्रमण करत आहे। अशा परिस्थितीमध्ये आज आपणा सर्वांना अतिशय असं मौल्यवान मार्गदर्शन या ठिकाणी मिळणार आहे। परत एकदा गणेश शिंदे सरांचं या ठिकाणी मी हार्दिक स्वागत करतो। त्याचप्रमाणे ते अतिशय आता आपल्याला मोलाचं असं मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी करणार आहेत। या ठिकाणी आमच्या एका हाकेला ओ देऊन सर नगरहून या ठिकाणी आलेले आहेत। स्वागत तर आपण केलेलंच आहे, परंतु संस्थेतर्फे त्यांचं आपण आभार पण व्यक्त करू आणि पुढील कार्यक्रमासाठी मी संयोजकांकडे देतो। धन्यवाद सर। आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान प्रेरणास्रोत कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांच्या जयंतीच्या निमित्तानं आज आपले जनरल सेक्रेटरी आदरणीय पी.टी. पाटील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या जीवनामध्ये प्रेरणा मिळावी, आपलं जे ध्येय आहे ते अतिशय उत्तम पद्धतीने गाठता यावं यासाठी म्हणून आदरणीय गणेश आत्माराम शिंदे सर यांना आपल्या संस्थेने आमंत्रित केलेलं आहे। आदरणीय गणेश शिंदे सर यांचं मूळ गाव पारगाव भातोडी नगर जिल्ह्यामधलं गाव आहे आणि जगण्यावर प्रेम करायला लावणारं असं हे व्यक्तिमत्व आत्ता सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रात नव्हे तर देशभर आणि देशाच्या कक्षा ओलांडून परदेशामध्ये देखील एक युवक प्रेरणादायी व्याख्याता म्हणून आज प्रसिद्ध आहेत। गणेश शिंदे सरांनी ह्युमन रिसोर्सेसमध्ये MBA केलेलं आहे आणि वयाच्या 15व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर त्यांनी पहिलं व्याख्यान, जे व्याख्यान 1 तासासाठी दिलं होतं आणि तेव्हापासून त्यांच्या या व्याख्यान मार्गाला सुरुवात झाली आणि त्यानंतर त्यांनी MBA नंतर शासकीय सेवेमध्ये ते रुजू झाले होते, परंतु जिल्हा परिषद पुणे या ठिकाणी शासकीय सेवेमध्ये मन रमेना म्हणून गणेश शिंदे सरांनी ते नोकरी सोडली आणि समाज प्रबोधनातून समाजाचं प्रबोधन करत करत त्यांच्यामध्ये निश्चितच समाजाची सुधारणा होईल असा विश्वास असल्यामुळं आणि त्या माध्यमातून संपूर्ण समाज प्रबोधनाचं काम सध्या ते करत आहेत। त्यांच्या विचारामधून एक विचार त्यांनी नेहमी व्यक्त करत असतात की आयुष्याच्या चित्रपटाला पुन्हा रिटेक आणि वन्स मोर नाही, जे आपल्याला आयुष्य मिळालेलं आहे ते आपण सुंदर कसं करायचं याबद्दल गणेश शिंदे सर आपल्याला आज मार्गदर्शन करणार आहेतच, पण त्यांच्याविषयी मी या ठिकाणी माहिती आपल्यासाठी देतो आहे। यशदा पुणे ही शासकीय अधिकारी यांना प्रशिक्षण देणारी संस्था आहे। त्या संस्थेमध्ये संसाधन व्यक्ती म्हणून ते कार्यरत आहेत। त्याचबरोबर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी याचे ते मुख्य सल्लागार आहेत। त्याचबरोबर अटल महापणन विकास अभियान या शासनाच्या उपक्रमाचे ते मुख्य व्याख्याते आहेत। त्याचबरोबर त्यांना नुकतंच महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी मॅनेजमेंट कौन्सिल सदस्य म्हणून त्यांची राज्यपालांनी नियुक्ती केलेली आहे। त्याचबरोबर आपल्याला सर्वांना कल्पना आहे की जी 24 तास जी टॉकीज यामध्ये पासवर्ड आनंदाचा एक अतिशय सुंदर अशा पद्धतीचा कार्यक्रम, त्याचबरोबर आनंदाचा गजर हे कार्यक्रम आपण पाहिले असतील, त्या ठिकाणचे मुख्य सहभागी व्यक्ती म्हणून त्यांचा सहभाग होता। त्यांना बऱ्याच सामाजिक संस्थांनी कोविड योद्धा म्हणून सन्मानित केलेलं आहे। त्यांच्या पुरस्कारांची यादी भरपूर मोठी आहे। बऱ्याच महाराष्ट्रातील अनेक संस्थांमधून ते सन्मानित केलेलं व्यक्तिमत्व आहे। त्यांचं सुख हे ललित चरित्र आहे। त्याचबरोबर त्यांचा राणी ग हा कविता संग्रह देखील प्रसिद्ध आहे। आदरणीय शिंदे सर नेहमी त्यांच्या व्याख्यानावर म्हणत असतात, सुख सुख म्हणता म्हणता
आयुष्य चुटकीसरशी संपून जातं, पण नेमकं सुख कशाला म्हणायचं हे समजत नाही. तर असे हे प्रेरणादायी व्यक्तिमत्व आदरणीय गणेश शिंदे सर आपल्याला लाभलेले आहेत. त्यांचं मी या ठिकाणी परत एक वेळेस आपल्या सर्वांच्या वतीने सरचे स्वागत करतो. धन्यवाद. जय कर्मवीर. धन्यवाद सर. अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आपण पाहुण्यांचं या ठिकाणी स्वागत करीत आहोत. आजचे प्रमुख अतिथी माननीय श्री गणेश शिंदे यांचं स्वागत करण्यासाठी मी संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर BY यादव व सर्व पदाधिकारी यांना विनंती करतो. खलील जिब्रान यांनी सांगितल्याप्रमाणे सखोल मनुष्य खोलीत आणि उच्च विचारक उंचीमध्ये सरळ चालत असतो, पण केवळ विशाल हृदय असणारे लोकच मोठ्या क्षेत्रात संचार करू शकतात. असे उच्च विचारक माननीय श्री गणेश शिंदे यांचं या ठिकाणी संस्थेच्या वतीने स्वागत करण्यात येतं. धन्यवाद सर. कार्यक्रमाचा नेहमीचा प्रघात थोडासा बाजूला सारून आपण प्रथम या ठिकाणी अध्यक्षीय मनोगत या ठिकाणी घेतोय. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष तथा श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर BY यादव साहेब यांना विनंती की त्यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. आजच्या या कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांच्या 120व्या जयंतीच्या निमित्तानं आयोजित केलेल्या या प्रेरणा व्याख्यानाचे व्याख्याते आदरणीय गणेशजी शिंदे सर, संस्थेचे सर्व पदाधिकारी, कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांच्यावर प्रेम करणारे सर्व बार्शीतील प्रतिष्ठित, आजूबाजूचे सर्व प्रतिष्ठित, संस्थेचे प्राचार्य, मुख्याध्यापक, स्टाफ, विद्यार्थिनींनो, आजच्या या प्रसंगी आपणा सर्वांचं या 120व्या जयंतीच्या निमित्तानं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करत आहे. आपण सर्वजण गणेश शिंदे सरांचं व्याख्यान ऐकायला उत्सुक आहात याची मला जाणीव असल्यामुळं आपला आणि त्या व्याख्यानामधला कमीत कमी वेळ मी या ठिकाणी घेऊ इच्छितो. कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांची जयंती आपण अनेक वर्षापासून साजरी करत आलेलो आहोत आणि त्याचा एक मुख्य उद्देश कर्मवीर मामासाहेबांच्या जीवनाचं सगळ्यांना दर्शन घडावं. त्यांनी आपल्या सर्वांसाठी 90 वर्षापूर्वी जी या ठिकाणी शिदोरी ठेवलेली आहे, सर्व शिदोरी सर्वांच्यापर्यंत पोचण्याचे काम आपल्याला या जयंतीच्या निमित्तानं करायचं असतंय. सर्व तरुणांना, सर्व विद्यार्थीनींना यामधून आपण कोणत्या संस्थेमध्ये शिक्षण घेत आहोत, इतर शाळा, इतर हायस्कूल, इतर कॉलेजेसपेक्षा कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांची शिक्षण संस्था कशा कशा अर्थानं वेगळी आहे याची जाणीव आपणा सर्वांना व्हावी हा एक याच्या पाठीमागचा उद्देश आहे. मामासाहेबांनी दिलेली 90 वर्षापासूनची शिदोरी आपण सर्वांनी आयुष्यभर जपावी हा या जयंती साजरा करण्याचा उद्देश आहे. संस्थेचा आता अनेक पटीनं व्याप वाढल्याचं आपल्या जनरल सेक्रेटरीच्या भाषणातून आलेलंच आहे. संस्था नवीन शैक्षणिक धोरणाचा सर्व PhD धारक ज्ञानी मंडळीच्या वतीनं अभ्यास करून इथून पुढे जे जागतिक लेवलवर नवीन शैक्षणिक धोरण, नवीन आव्हानं, इथून पुढे आपल्या शिक्षणामध्ये होणारे बदल स्वीकारण्याच्या मनस्थितीत आहे. तसं पाहिलं तर गेल्या 2-3 वर्षापासून आपण कोविडसारख्या एका जागतिक महामारीतून सावरत आलेलो आहोत. आपणासमोर कोविडने अनेक प्रश्न निर्माण केले होते
केवळ कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांनी दिलेल्या शिकवणीतून आपण त्यामधून व्यवस्थितपणे बाहेर पडलेलो आहोत. कोरोनानंतरचा कालखंड अतिशय वेगळा आहे. अनेक आव्हानं, अनेक चॅलेंजेस आपल्यासमोर आहेत. ही आव्हानं, ही चॅलेंजेस आपण अतिशय उत्कृष्टपणे आणि मोठ्या धीरोदत्तपणे पार पाडणं आवश्यक आहे. यासाठी आजचे आपले अध्यक्ष, आपले प्रमुख पाहुणे आपणाला मार्गदर्शन करणार आहेत. शिक्षण क्षेत्राबरोबर मामासाहेबांचं आरोग्याकडेही गेली 47-48 वर्षापासूनचं लक्ष होतं. 6 बेड्समध्ये सुरू झालेलं आपलं ट्रोमा जगदाळे मामा हॉस्पिटल आता जवळजवळ 300 बेड्समध्ये रूपांतर झालेलं आहे. आणि त्याचंच एक्सटेन्शन म्हणून जागतिक लेवलनी WHO सांगितल्याप्रमाणे आपण ट्रोमा सेंटर या ठिकाणी बांधत आहोत. आणि जवळजवळ सांगायला मोठा आनंद वाटतो की आमच्या संस्थेच्या सर्व प्राध्यापक मंडळींनी, शिक्षकांनी, सेवकांनी 1 महिन्याचा पगार देऊन याला एक लोकसहभागाचं एक मोठं स्वरूप दिलं. त्याबद्दलही मी या प्रसंगी आपणा सर्वांचं ऋण व्यक्त करू इच्छितो. मुलांनो, मामासाहेबांची जयंती आपण साजरी करत आहोत. मामासाहेबांचा कटाक्ष असायचा, तुम्ही अतिशय शिस्तबद्ध असलं पाहिजे, रोज व्यायाम केला पाहिजे, नियमित अभ्यास केला पाहिजे, मोठमोठ्यांचे चरित्र वाचले पाहिजेत आणि एक विशिष्ट ध्येय मनामध्ये ठरवून तुम्ही पुढचा कालखंड पादाक्रांत करण्याची तयारी ठेवली पाहिजे. आपल्याला यासाठी काय जे लागेल ते आजचे पाहुणे आपल्याला मार्गदर्शन करतील. परत एक वेळ या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन शिंदे साहेब आले, याबद्दल या संस्थेच्या वतीने यांचे मी आभार मानतो आणि माझे 2 शब्द पुरे करतो. धन्यवाद सर. खरं तर आपली रोजची कामे, आपले रोजचे कष्ट आपले जीवन समृद्ध आणि संपन्न करण्यासाठीच असतात. जीवन हाच आपल्या रोजच्या कष्टाचा केंद्रबिंदू असतो. परंतु आपल्या प्रत्येकाचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन, जीवन जगण्याची विचारधारा, जीवन जगण्याची पद्धत जीवनाला सुखाची आणि दुःखाची किनार प्रदान करतात. आणि मग जीवन हा एक गहन विषय बनतो. जीवन कवीच्या कवितेचा, गीतकाराच्या गाण्याचा, तत्ववेत्याच्या तत्वज्ञानाचा विषय बनतो. काही जणांसाठी जीवन गाणं बनतं, तर काही जणांसाठी जीवन खाचखळग्यांचा रस्ता बनतो. जीवन काहीसाठी मनोरंजनाचा, काहीसाठी तणावाचा विषय बनतो. काहींना जीवन सहज सुंदर वाटायला लागतं, तर काहींना जीवन नकोसं वाटायला लागतं. अशा वेळी जीवन जगण्याची कला, जीवन जगण्याचा मंत्र आपल्याला मिळाला तर असाच जीवन जगण्याचा मंत्र घेऊन आपल्यासमोर आज उपस्थित आहेत माननीय श्री गणेश शिंदे सर. ते आज आपल्याला जीवन सुंदर आहे हा संदेश घेऊन आलेले आहेत. मी माननीय गणेश शिंदे सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. नमस्कार. नमस्कार. तुम्ही 2-4 जण असल्याशिवाय कार्यक्रमाला मजाच येत नाही. श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी, आज मामांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण सगळेजण एकत्र जमलेलो आहोत. जीवन सुंदर आहे या विषयाच्या अनुषंगानं मी आपल्याशी गप्पा मारायला आलोय. मार्गदर्शन वगैरे करायच्या फंदात मी पडत नाही. मी गेली अनेक वर्षापासून सर या विषयावर बोलत होतो आणि मी एक दिवशी वडिलांना विचारलं, म्हटलं एवढी भाषणं केली पण समाज काय बदलताना दिसत नाही. वडील मला म्हटले की तू बोलून समाज वगैरे बदलेल अशी काय अपेक्षा ठेवू नको. म्हटलं मग? म्हटले बोलून बोलून तू एकटा जरी सुधारला तर काय कमी आहे का? तू एकटा जरी बदलला, एकटा जरी सुधारला आणि तुला वाटलं की आपण जसं बोलतो तसं थोडंफार वागावं, तरी ते आमच्या दृष्टीनं खूप मोठं काम ठरेल. मी या अगोदरही थोडा आवाज कमी ठेवा, इको कमी करा आणि आवाज थोडा कमी ठेवा. या अगोदरही मी या महाविद्यालयामध्ये येऊन गेलो 2012ला. मामांविषयी मी काही जाणून घ्यायचा प्रयत्न केला.
1934 साली बोर्डिंग सुरू केलं. त्या बोर्डिंगमध्ये त्यांचे सख्खे भाचे शिक्षण घेत होते. ते मामा म्हणायचे. मग सगळं बोर्डिंग मामा म्हणायला लागलं, सगळं गाव मामा म्हणायला लागलं, आणि आता सगळे राज्य मामा म्हणून त्यांना ओळखतं. या माणसांनी जो त्याग केला, त्या त्यागामुळे आज आपण इतका रुबाबात इथे सगळेजण बसलेलो आहोत. याची जाणीव कायम आपल्याला असायला, ती कृतज्ञता आपण कायम बाळगायला हवी. मामांनी शिक्षण संस्था सुरू केली म्हणून कितीतरी पिढ्या सुधरू शकल्या, कितीतरी लोकांपर्यंत शिक्षण जाऊन पोहोचू शकलं. आपल्या पोरांनी शिकलं पाहिजे, त्यांच्यापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचली पाहिजे, त्यांनी आपल्या पायावर उभं राहिलं पाहिजे. या दृष्टीने या मामांनी या शिक्षण संस्थेची सुरुवात केली. मोरे सर, मी आपल्याविषयी आपली एक मुलाखत पाहिली. ज्यावेळी आता तुम्ही कोटबीट त्यावेळेस इंटरव्ह्यूला आलतात त्यावेळेस टाय वगैरे घालून आलतात होते, आणि मामांनी म्हटलं की हे बेन इथे टिकेल का, असं काहीतरी शब्द वापरला होता. आणि मोरे सरांनी पुढे सांगितलं की त्यांनी माझं क्वालिफिकेशन तर पाहिलंच असेल, पण त्याचबरोबरीनं माझ्या हातावरचे घट्टे पाहिले आणि सांगितलं की तुम्ही इथे काम करू शकता. परंतु मला तुम्हाला आज मामांच्या जयंतीच्या निमित्तानं सांगायचंय की केवळ तुमच्या गुणपत्रिकेला आलेली गुणांची सूज म्हणजे तुमची गुणवत्ता नाहीये. तुम्हाला 7-8 डोळे उघडे ठेवून समाजाकडे बघता येतं का, समाजातले प्रश्न कळतात का, आणि मुळात तुमचं ज्ञान समाजाभिमुख आहे का, तुमच्या ज्ञानाचा काही समाजाला उपयोग होणार आहे का, हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारायला हवा. हल्ली झालंय का आपण सगळे फक्त मार्कांच्या मागे लागलोय. एवढे मार्क पडले म्हणजे हॅमिंग होतोय जरा, एकदाच ऍडजस्ट करून रिटर्न येत आहे. एवढे मार्क पडले म्हणजे झालं, एवढे मार्क पडलेच पाहिजे. मी तुम्हाला म्हणत नाही तुम्ही मार्क मिळू नका, मार्क तर मिळालेच पाहिजे, पण आपल्याला आनंददायी शिक्षणाकडे जाता येईल का, शिक्षणाची मजा घेता येईल का, शिक्षणाचा आनंद घेता येईल का. फुटबॉल मध्ये ज्यानं स्वतःची एक वेगळी उंची निर्माण केली, त्या रोनाल्डोची एक मुलाखत ऐकत होतो, आणि इंटरव्ह्यू घेणाऱ्याने त्याला विचारलं की तुझा आवडता सब्जेक्ट कोणता आहे. आवडता सब्जेक्ट म्हटल्यावर त्यानं विचारलं व्हॉट सब्जेक्ट. त्याला सब्जेक्ट काय तेच आठवत नव्हतं. मग इंटरव्ह्यू घेणाऱ्याने सांगितलं की सब्जेक्ट असतात शाळेमध्ये, मॅथ, केमिस्ट्री, बायोलॉजी, फिजिक्स, आणि ज्यावेळेस तो म्हटला सायन्स, सायन्स म्हटल्याबरोबर तो हा सायन्स तोच आवडीचा होता मला, लँग्वेजेस वगैरे असं तो सांगत होता. म्हणजे त्याला सब्जेक्टही शाळेतले आठवत नव्हते. आपण शिकलोय बल आणि प्रतिबल, त्याला बल प्रतिबलाचा सिद्धांत माहित नव्हता, पण रोनाल्डो सारखी उंची फुटबॉल मध्ये कुणाला गाठता आली नाही. मला तुम्हाला सांगायचंय की तुम्ही जे शिकताय ना ते केवळ मार्कांसाठी शिकू नका. कदाचित आता शिकलेले अनेक कन्सेप्ट तुम्हाला भविष्यात आठवणार पण नाही. आता तुम्ही केलेलं पाठांतर कदाचित त्यातले कितीतरी गोष्टी तुम्ही विसरून जाल, पण वर्गात शिकवलेलं विसरल्यानंतर सुद्धा जगणं समृद्ध करण्यासाठी आपल्या डोक्यात जे उरतं ना बाळांनो, त्याला शिक्षण म्हणतात. ते आपल्याला मिळवता येईल का, टिपकागदासारखं ते शोषून घेता येईल का. मार्कांच्या ओझ्याखाली आम्ही इतके अडकून गेलो, मग सगळं मार्कांसाठी, इतिहास मार्कांसाठी, भूगोल मार्कांसाठी, विज्ञान मार्कांसाठी. शिवाजी महाराज 4 मार्काला, संभाजीराजे 5 मार्काला. तुकाराम महाराजांचा अभंग अवघड आहे म्हटले, ऑप्शनला टाकू, त्याच्याऐवजी दुसरं काहीतरी वाचू. परवा तर 10वीतले एक पोरग मला विचारत होता, सर या वर्षी मराठीच्या पेपरला ज्ञानदेव पडणार आहेत का तुकाराम पडणार आहेत. आणि म्हटलं हे पडतील कसे ज्यांनी महाराष्ट्र उभा केला. सगळंच कसं मार्कांसाठी असू शकेल. थोडस मार्कांच्या पलीकडे जाऊन आपल्याला आपल्या शिक्षणाकडे बघता येईल का. तुम्ही मराठीतला एखादा धडा वाचताय ना, तो धडा वाचत असताना तिथल्या लेखकानं तुमच्यासोबत गप्पा मारल्या पाहिजे. लॅबोरेटरी मध्ये जाऊन काही प्रयोग करताय ना, तिथल्या सायंटिस्ट सोबत तुम्हाला संवाद साधता आला पाहिजे.
गणित सोडवतायत ना, गणितातले आकडे असे डोळ्यासमोर खेळले पाहिजे. भूगोल अभ्यासताय ना, अक्षांश आणि रेखांश असे नजरेसमोर दिसले पाहिजे. इतिहासातली पात्र नजरेसमोर उभी राहिली पाहिजे. इतकं समरस तुम्ही तुमच्या अभ्यासासोबत झालं पाहिजे. पण सगळंच मार्कांसाठी. मग परीक्षा जवळ आल्या की मग अभ्यासाला सुरुवात करणार, मग मागच्या वर्षी कोणते क्वेश्चन रिपीट झाले. खरंच आम्ही शिक्षणाचा आनंद घेतोय का? लक्षात घ्या, एखाद्या टप्प्यापर्यंत पोहोचणं म्हणजेच यश असतं असं नाही. तिथं पोहोचेपर्यंतचा जो प्रवास आहे, त्या प्रवासाची सुद्धा मजा घेता आली पाहिजे. आणि शाळेतले दिवस तर परत कधीच मिळणार नाही, त्याचा आनंद घ्या. आपण आनंददायी शिक्षण म्हणतो. काय नेमकी आनंददायी शिक्षणाची काय डेफिनेशन आहे? शाळेत पोरं येताना कशी येतात बरं? सकाळची जर शाळा असेल, आठवून पहा, आपण प्राथमिक शाळेत असताना सकाळी 7 वाजता शाळा. किती आनंदात निघायचो ना आपण शाळेला. डोळे चोळत चोळत आई अशी माग लागायची काठी घेऊन, उठ चल आवर, 7ची शाळा. तोंड बारीक करून पोरं शाळेत जायची. आणि मला सांगा, शाळेची शेवटची घंटा वाजल्यावर काय होतं वर्गात? तुरुंगातून कैदी बाहेर पडावे तशी पोरं बाहेर पडतात. शाळेत येताना पोरं अशी बागडत आली पाहिजेत, हसत आली पाहिजेत, अरे वा चला शाळेत जायचं. आणि शेवटची बेल पडल्यानंतर पोरांची तोंड बारीक झाली पाहिजे, अरे चा संपली होय शाळा. मला वाटतं त्याला आनंददायी शिक्षण म्हणता येईल. उद्या सुट्टी आहे अशी सूचना मिळाल्याबरोबर असा जल्लोष होतो पोरांचा. मग खरंच आपण आनंददायी आहोत का? या सगळ्या एका शिक्षण तज्ञाची मुलाखत ऐकत होतो आणि त्यातलं एक वाक्य गांभीर्यानं लक्षात ठेवा असं होतं. तो म्हटला, आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपण शिकत असतो, पण दुर्दैवानं शाळा कॉलेजांमधल्या दिवसात मला फारसं शिकता आलं नाही. किती वाईट आहे. शाळा कॉलेजांमधल्या दिवसांमध्ये जर आपण फक्त मार्कांच्याच मागे लागलो, आपण फक्त परीक्षार्थी होणार असू, तर आम्ही नेमकं काय शिकणार आहोत? मुळात आपलं शिक्षण हे समाजाभिमुख असावं. आपल्या शिक्षणाचा समाजाला काही उपयोग होणार आहे का, हा भाव कायम आपल्या मनामध्ये पोरांनो असला पाहिजे. आणि कर्मवीर मामांची जयंती साजरी करत असताना आपलं शिक्षण समाजाभिमुख असावं, हा विचार जर आपण आज अधोरेखित केला नाही, तर मग आपण या सगळ्या लोकांच्या स्वप्नापासून कुठेतरी दूर चाललोय असंच म्हणावं लागेल. झालं काय माहितीये का, आपण आपलं सगळं शिक्षण हे केवळ आणि केवळ उदरनिर्वाहाशी नेऊन जोडलं. मार्क मिळवायचे, अमुक एखाद्या कॉलेजला नंबर लागला पाहिजे, डिग्री मिळवायची आहे, नोकरी मिळवायची आहे, आणि संपलं. शिक्षणाचा अर्थ इथेच संपला. पण असं नाही. रस्त्याची जनावरं सुद्धा उपाशी मरत नाही तो, ती सुद्धा त्यांचं पोट भरतात. आपण तर माणसं आहोत. आपल्या शिक्षणाचा अर्थ हा केवळ उदरनिर्वाह नाही. उदरनिर्वाहाच्या पलीकडे जाऊन आपलं जगणं समृद्ध करण्याची ताकद शिक्षणात आहे. त्या व्यापक उदात्त अशा दृष्टिकोनातून आपण शिक्षणाकडे बघणार आहोत की नाही? आमच्या डोक्यात एकच आहे, मार्क मिळवायचे, नोकरी मिळवायची, झालं. मग त्या मार्कांसाठी धडपड, मग त्या नोकरीसाठी धडपड. आणि याच्यात पोरांची चूक नाही. आपल्या सगळ्या आधीच्या पिढीची थोडीफार चूक त्यात आहेच. आम्हीच पोरांना सांगितलं नोकरी लागली पाहिजे, नोकरी लागली पाहिजे. त्याच्या डोक्यात दुसरं येतच नाही. एवढेच मार्क मिळाले पाहिजे. मार्क सोडून हल्ली आई वडील पोरांशी बोलतच नाही. ते फक्त विचारणार किती मार्क पडले, 89. 89च का, 90 का नाही पडले? अरे ते गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार असतात बघा. बऱ्याचशा सत्कारांना मी जात असतो. मी पूर्वी सत्कार करताना त्या मुलाला विचारायचो तुला किती मार्क. आता मी ते मार्क विचारायचं पण सोडून दिले. त्या पोरांचे मार्क विचारले ना, आपल्याला असं वाटतं आपण पार दारिद्र्य रेषेच्या खाली होतो. 90, 95, 97, 98, 99. आणि मी एका कार्यक्रमाला गेलो होतो, पहिल्या 3 रांगा 90 पेक्षा जास्त मार्क मिळवणाऱ्या मुलांच्या होत्या. त्याच्या पाठीमागे 3 रांगा 80 ते 90% मार्क मिळवणाऱ्यांच्या होत्या. आणि त्याच्या पाठीमागे 50 रांगा 60 ते 70% मार्क मिळवणाऱ्यांच्या होत्या. आता ज्यांना 90 पेक्षा जास्त ते खुश होते. आपण 90च्या पुढे आहोत, अशा रुबाबात बसले.
80 ते 90 मधले विद्यार्थी आणि त्यांचे पालक एकदम तोंड बारीक करून बसले आणि 60-70 वाले होते ना मागचे, ते 90 वाल्यांपेक्षा खुश होते. ते म्हटले हेच एवढे, यांचं कसं होईल ते होऊ द्या, आधी आपलं नंतर बघू काय. आता जे 80 ते 90 मधले होते, वा वा वा, त्याला वाटलं आता कुठेतरी आपल्यापर्यंत आले. म्हटले अरे हे आलं काय गेलं काय, शाळेत असताना माझ्याकडे इतकं बघायचं, मी याला कधी भाव दिला. आणि परवा म्हटले मी आजारी पडले, त्याच्या हॉस्पिटलला गेले, तर त्यांना मला बघायचे 1000 रुपये घेतले. आता आहे की नाही मी तुमच्या बाजूने, तुम्ही स्वतःला सिद्ध करा. तुम्ही ज्या दिवशी स्वतःला सिद्ध कराल, आणि किती मोठं व्हायचं माहितीये का पोरांना, तुमच्या आई वडिलांनी तुमच्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजे, तुमच्या आई वडिलांना तुमच्याकडे बघून हेवा वाटला पाहिजे, इतकं मोठं व्हायचं. पोरींना उद्या कलेक्टर झालात ना, असं लाल दिव्याच्या गाडीत बसून या. आम्ही सगळे आज जे स्टेजवर आहोत, आम्ही सगळे तुमच्या तिथं दारात स्वागताला उभे राहू. मी पण सांगेल मॅडम तुम्ही शाळेत होता तेव्हा मी आलो होतो तुमच्याकडे व्याख्यानाला, तुम्हाला आठवतंय का. पोरांना उद्या IPS ऑफिसर झाला, त्याच्या खांद्यावरती राजमुद्रा स्टार बीर वर्दीत याल, काय तुमच्या वडिलांना आनंद असेल मला सांगा. थोडीशी मोठी स्वप्न बघा, स्वप्नांची सुरुवात करा. छत्रपती शिवाजी राजांच्या काळामध्ये अनेक राजे होते, अनेक सरदार होते, तेही शूर होते, पण एका गोष्टीची कमतरता होती की कुणीही स्वप्न बघायला तयार नव्हतं. शिवाजी राजांचं वेगळेपण हेच आहे की शिवाजी राजांनी धाडस दाखवलं स्वप्न बघायचं. राजांच्या मनात हा विचार चमकून गेला की अरे आपलं स्वराज्य का असू नये, आणि त्याच्या पाठीमागे प्रेरणा होती ती त्यांच्या आईची. आऊसाहेबांनी सांगितलं राजे स्वराज्य निर्माण करावं लागेल. एका सरदाराच्या पोटी जन्माला आलेला पोरगा काय भन्नाट स्वप्न बघतो. बरं त्या काळात औरंगजेबाच्या विरोधात लढणं सोपं होतं का. सगळ्या हिंदुस्थानावरती ज्याची सत्ता आहे त्याच्या विरोधात लढायचं, आणि कुणाला येऊन अशी लिंबू टिंबू पोरं गोळा केली, त्यांच्या हातात शमशिरी दिल्या आणि सांगितलं लढू. बरं औरंगजेबाच्या हातात जर राजे सापडले असते तर काय परिस्थिती होती. थेट मृत्यूच होता. राजे म्हटले असते पकडलं तर पकडू द्या, बघू चांगला वकील देऊ, सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊ. अरे पकडल्यावर थेट मृत्यूच आहे. तरी सुद्धा सरदाराच्या पोटी जन्माला आलेले एक पोरगा ठरवतो अरे करू स्वराज्य निर्माण. मग आपण फक्त शिवजयंतीला जय भवानी जय शिवाजी म्हणायचं का. आपण शिवचरित्रातनं काही शिकायला नको का. अरे किमान मोठी स्वप्न बघावी, ही प्रेरणा जरी आपण घेतली ना तरी सुद्धा खूप झालं. आणि त्याचे पालक आहेत ना उपस्थित, मला तुम्हाला सांगायचं आहे की शहाजी राजे ते स्वप्न दाखवतात शिवाला. आऊसाहेब सांगतात की राजे तुम्हालाच ही परिस्थिती बदलावी लागेल. आई बाप शिवाजी राजांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहतात, ते स्वप्न बघायचं धाडस त्यांच्यामध्ये निर्माण करतात. या पोरांमध्ये प्रचंड ताकद आहे हो, पण यांच्यामध्ये ते स्वप्न बघण्याची खुमखुमी, ती उर्मी आईबाप म्हणून आपण निर्माण केली पाहिजे. इकडे पोरग काही वेगळं करायला गेलं का बापच त्याला सांगतात अंथरूण पाहून पाय पसर, त्याला ते पोरग हातपाय खुडून खुडून मरून गेलं. अरे बापानं सांगितलं पाहिजे हातपाय पसर, अंथरुणाचं काय करायचं तुझा बाप बघल. एवढी धमक लेकरामध्ये निर्माण करता आली पाहिजे. अफजल खानाला भेटायला निघाले शिवाजी राजे, थोडेसे अस्वस्थ होते, आणि अस्वस्थ असणाऱ्या शिवाजी राजांना आऊसाहेब सांगतात की तुम्ही भेटा जा, भिडा अफजल खानाला, काय होईल ते पाहू. आणि या भेटीमध्ये जर काही बरं वाईट झालंच तर संभाजीला गादीवरती बसवेल आणि स्वतः जिजाऊ राज्यकारभार बघेल. काय म्हणायचं त्या आईच्या काळजाला. काय अफाट सामर्थ्य आणि काय अफाट ध्येय. आई म्हणून ती प्रेरणा आपण मुलींना दिली पाहिजे. आईनं सांगितलं पाहिजे बाई माझी परिस्थिती नव्हती शिकायची, मला नव्हतं कुणी सांगणार, पण मी तुझ्या पाठीमागे उभी आहे, स्वतःच्या पायावरती उभी राहा. ही प्रेरणा आपण द्यायला पाहिजे. मोठी स्वप्न बघितली पाहिजे. आई म्हणून पहिल्यांदा तुम्ही मोठं स्वप्न बघा. जिजाऊंचे वडील आणि जिजाऊंचे 3 भाऊ एकाच दिवशी कपटानं मारले.
ज्या दिवशी जिजाऊंच्या कानावरती ही बातमी गेली असेल की आपल्या वडिलांना आणि आपल्या 3 तरण्या बाण भावांना एकाच दिवशी कपट करून मारलं, काय मनाची अवस्था झाली असेल जिजाऊंच्या. त्या अवस्थेत एखादी बाई म्हटली असती की कशाला हे राज्य, कशाला हे स्वराज्य, जमून घेऊ, जुळून घेऊ यांच्यासोबत. पण जिजामाता म्हणतात, राजे ही परिस्थिती आहे. केळोजी राजे त्यांची पत्नी आंघोळीला गेली तर उचलून नेलं शत्रूच्या सैन्यानं. सरदारांच्या घरातल्या स्त्रियांची ही अवस्था. ही अवस्था जर बदलायची असेल तर शोभा तुलाच पुढे यावं लागेल. ही प्रेरणा, हे प्रोत्साहन, केवढं मोठं स्वप्न आई दाखवते आपल्या लेकराला. म्हणून माझी सगळ्या स्त्रियांना विनंती, आपण अगोदर मोठं स्वप्न बघू. आपणच मोठं स्वप्न बघत नाही. परवा 2 बायका गप्पा मारत होत्या, साडीचा बोळा, साडीचा बोळा. मी व्हॉट इज मीन बाय साडीचा बोळा. म्हणजे आता लग्न सराईमध्ये एखाद्या बाईनं आहेराच्या बदल्यात न घालायजोगी साडी दिली तर ती तशीच जपून ठेवायची आणि तिच्याच पुरीच्या लग्नात परत करायची. आता हा केवढा मोठा विचार आहे. एवढा मोठा विचार जर आपला असेल तर आपली पोरं कधी मोठी स्वप्न बघतील. संक्रांत झाली का मॅडम? हळदी कुंकू वगैरे संपलं की नाही? रथसप्तमी पर्यंत चालतंय. हिने तिच्याकडे जायचं, तिने हिच्याकडे यायचं. हिने तिला 4 आण्याचा कंगवा द्यायचा, तिने तिला आठवण्याची वाटी द्यायची. त्या वाटीत खाता येईना, त्या कंगव्याने इतरता येईना. मला कळतंय असे हेच वाण आहेत. 6वा वेतन आयोग लागू नाही तर 7वा वेतन आयोग लागू, तुम्ही वाण बदलले नाही. चहाची गाळणी, पावडरचा डबा. चहाच्या गाळणीने चहा गाळता येणार, पावडरच्या डब्याला वेळ पडेना. किती दिवस हे वाण? तुम्ही तरी बदललं पाहिजे किंवा तुम्ही जर काही असले वाण बिन देत असाल अजून तरी तुमच्या धार्मिक भावना नाही दुखवायच्या. संक्रांत साजरी करा, हळदी कुंकूला जा, सगळं करा. पण आता तुम्ही सांगा, बाई मी जरा 2 पुस्तकं शिकली, मला थोडंसं कळतंय. तिच्या हाची गाळणी, पावडरचा डबा, शॅम्पूची पुडी काही उपयोगाची नाही. या दिवशी सगळ्याजणी एकत्र येऊ, हिमोग्लोबिन चेकअपचा कॅम्प ठेवू, आरोग्य तपासणीचं महिलांचं शिबिर ठेवू. जगणं काय फक्त कॉस्मेटिक प्रोडक्ट्सनं नाही सुंदर होत. जगणं सुंदर करण्यासाठी बाई तुझं आरोग्य पण नीट असलं पाहिजे. हे सांगायची जबाबदारी कोणाची आहे मला सांगा. 4 पुस्तकं तुम्ही इतरांपेक्षा जास्त शिकलात. मला वाटतं तुमचं ज्ञान हे समाजाभिमुख असलं पाहिजे. आणि तुम्ही शिक्षक शिक्षिका जे जे इथे उपस्थित आहेत ना, तुमच्या इतकं काय आयुष्यभर तुम्ही तरुण राहता. त्या पोरापोरींसोबत राहताना तुम्ही कायम तरुण राहता. आणि तुम्ही शिक्षण या पवित्र क्षेत्रात काम करत आहात, याच्यापेक्षा आणखी काय मोठेपणा असावा. भगवंतानं प्रत्येकाचा वेगवेगळा रोल निवडून दिलेला आहे. प्रत्येकाला वेगळी जबाबदारी आहे. तुमची काहीतरी पुण्यही असेल म्हणून तुम्हाला शिक्षक म्हणून तुमची निवड केली की चला बाबा या क्षेत्रामध्ये यांना टाकूयात. काय सुंदर काम. जगातला कोणताच रोल वाईट नाहीये, पण शिक्षक असणं मला खूप कौतुकाचं वाटतं. त्याचं कारण तुम्हाला मी सांगतो. आम्ही स्वच्छता अभियानात काम करायचो. शाळेत जायचो, गावागावात जायचो आणि शाळेत जाऊन मुलांना सांगायचो स्वच्छ राहिलं पाहिजे. आणि ते स्वच्छतेचे 6 संदेश होते. ते 6 संदेशचे पोस्टर आम्ही शाळेत जाऊन चिकटवायचो आणि आम्ही तिथल्या शिक्षकांना सांगायचो हे 6 संदेश मुलांकडनं पाठ करून घ्या, त्यांच्याकडून ते प्रत्यक्ष अंमलात आणा. आणि त्यातला एक संदेश होता, जेवणाच्या अगोदर हात स्वच्छ धुवा. पण शाळेत काय गडबडीत 2-4 तोट्या असायच्या. सगळी शाळा एकाच वेळेस सुटायची. कोण हात धुतोय, कोण धुत नाही. पण तिथली एक शिक्षिका होती, तिनं इतकं मनावर घेतलं ना, हे खरं आहे, जेवणाच्या अगोदर पोरांनी स्वच्छ हात धुतले पाहिजे. आणि वर्गातल्या सगळ्या पोरांना जेवणाच्या अगोदर बाई हात धुवायला शिकवायची. स्वतः बादली भरून आणायच्या, मग घेऊन यायच्या, प्रत्येकाच्या हातावर पाणी ओतायच्या, हात धु, साबण लाव. एक पोरग हातच धुवायचं. सगळा वर्ग हात धुवायला शिकलं, पण ते पोरग काय हात धुवायचं नाही. ते सगळ्या गावात पळायचं, पण हात धुणार नाही म्हणायचं. मॅडम मग घेऊन त्याच्या मागे पळायचं, बाबा धु हात, त्याच्याशिवाय तुला जीव देणार नाही. 8 दिवस लागले, पण पोरग आता हात धुवायला लागलं. आता पोरग हात धुवायचं, पण गंमत अशी झाली, हात धुवायचं आणि बाईंच्या पदराला येऊन पुसायचं. बाई म्हणायच्या पुरून मला अक्कल सुचली, याला हात धुवायला शिकवायचं. मॅडम त्या मुख्याध्यापकांकडे गेल्या, प्राचार्यांकडे गेल्या आणि म्हटल्या मी तुमच्या सूचनेनुसार सगळ्या वर्गाला हात धुवायला शिकवलं. एक जण धुत नव्हतं, आता तेही हात धुत आहे, पण ते माझ्या पदराला येऊन हात पुसताय. सगळी इस्त्री उडून टाकते साडी. मग ते प्राचार्य म्हटले मॅडम तुम्ही काळजी करू नका, आपण उद्या त्याच्या आईला शाळेत बोलू. उद्या दुसऱ्या दिवशी शाळेत त्याच्या आईला बोलवलं. आई आली. आईला विचारलं तुमचा मुलगा हात धुतो का जेवणाच्या अगोदर घरी? आई म्हटली एरवी नव्हता धुत, पण आता 8 दिवस झाले रोज हात धुतो. आणि पुसतो कुठे? त्याला कुठे पुसणार आहे?
येताय माझ्या पदाला हात पुसताय. मग प्राचार्यांनी विचारलं आणखी काय बदल झालाय तुमच्या मुलात? त्यांनी एक बदल असा झालाय, मी शेतावरती जाताना असा पदर खुचून जायचे, आंबाडा बांधून जायचे. ते मला म्हणते आई असला आंबाडा बिंबाडा नाही बांधायचा, आमच्या बाई कशा वेणी वगैरे घालून येतात मस्त, तशी वेणी घालून तू शेतावर जायचं. आमच्या बाई कशा पिन करून येतात साडीला, तशी पिन करून तू शेतावरती जायचं. मग ते प्राचार्यांनी त्या मॅडमला बोलवलं आणि सांगितलं बाई तुम्ही किती नशीबवान आहात. म्हणे का? म्हणे हे पोरग शाळेत आल्यानंतर त्याच्या बाईमध्ये त्याच्या आईला बघतं आणि घरी गेल्यानंतर त्याच्या आईमध्ये त्याच्या बाईंना बघतं. त्याच्यापेक्षा मोठं काम काय आहे? त्याच्यापेक्षा काय आणखी चांगलं असू शकतं? मला वाटतं की तुम्ही खूप पवित्र क्षेत्रामध्ये काम करत आहात. तुम्ही मॅडम दूधवाला जर तुमच्याकडे दूध द्यायला आला, तुमचं लक्ष कशाकडे असतंय? कशाकडे असतं रे पूर्ण? मापाकडे लक्ष असतंय. ते पण पहिल्या मापाकडे नसतं. पहिलं तर त्याच्या बापाला होतावं लागणार आहे, पण त्याच्यानंतर दूधवाला वरतून एक फुकटची धार टाकतं स्वखुशीनं. आपलं लक्ष त्या दुसऱ्या मापाकडे असतं, त्यानं ते होतलं की नाही. नोकरी करत असताना शासनाच्या परिपत्रकानुसार संस्थेच्या आदेशानुसार तुम्हाला काम करावं लागेल, सिलेबस कंप्लीट करावं लागेल, परीक्षा घ्याव्या लागतील, सगळं करावं लागेल. पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन या लेकरांसाठी आपण एक फुकटची धार उठतो का? एक वेगळं काही देतो का? मला वाटतं याच्याकडे समाजाचं लक्ष असतं आणि त्यासाठी म्हणून आपण काम केलं पाहिजे. या पोरांचं जन्म सुंदर व्हावं, समृद्ध व्हावं, यासाठी सातत्यानं आपण प्रयत्न केले पाहिजे. पोरांनो, शिक्षण हे एकमेव साधन आहे की जे तुमची परिस्थिती बदलू शकेल. मामांनी याच उद्देशानं शाळा सुरू केली, मामांनी याच उद्देशानं बोर्डिंग सुरू केलं, मामांनी याच उद्देशानं हे महाविद्यालय सुरू केलं की माझी खेड्यापाड्यातली ग्रामीण भागातली पोरं पुरी शिकली पाहिजे, त्यांना शिक्षणाचं महत्व कळलं पाहिजे, त्यांना शिक्षणाच्या सुविधा निर्माण करून दिल्या पाहिजे. आणि मग या लोकांनी मोठ्या कष्टानं हे जर उभं केलंय तर याचा फायदा घेणं मला वाटतं ती आपली जबाबदारी आहे. आणि म्हणून आज मामांच्या जयंतीच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्या तरुणांना इथे सांगेल, केवळ शिक्षण आणि नोकरी अशी समीकरणं न जोडता काहीतरी मोठं भन्नाट आपल्याला आपल्या आयुष्यात करता येईल का, हा विचार इथून आज घेऊन जा. का बरं आपल्याला वाटत नाही की आपण उद्योगात यावं, व्यवसायात यावं, व्यापारात यावं? आपल्या डोक्यात एकच आहे, नोकरी लागली पाहिजे. आज उद्योग व्यवसायाच्या संदर्भानं महाराष्ट्राची परिस्थिती काय? टायरवाले केरळचे, किराणा व्यवसायात पटेल, हार्डवेअरची दुकान गोरींची, बांधकाम व्यवसायात युपीचे लोक, गवंडी सगळे बिहारचे, सुतार कामात राजस्थानी, हॉटेल सगळी दक्षिणात्यांकडे, चायनीजच्या गाड्या पूर्वांचलचे तोडून चालवतात. आणि आपली पोरं कुठे? आपण फक्त नोकऱ्यांच्या रांगांमध्ये उभे आहोत. का आपल्याला वाटत नाही की आपण सुद्धा उद्योगात, व्यवसायात, व्यापारामध्ये यावं? मला त्या अमिताभ बच्चनचा तर हेवा वाटतो, किती आयुष्यामध्ये संकट आली, पण बॉलिवूडमध्ये त्यानं त्याच्या क्षेत्रामध्ये अशी काही उंची सेट केली, आज त्याला बॉलिवूडचा शहनशाह म्हणतात. आकाशवाणीला सर निवेदक पदासाठी नोकरीला गेले होते अमिताभ, आणि आवाज चांगला नाही म्हणून अमिताभची नोकरी नाकारली गेली. आवाज चांगला नाही म्हणून नोकरी नाकारली. कोरोनाच्या काळात कुणीच कुणाचा ऐकायला तयार नव्हतं, फोन लावल्यावर कुणाचा आवाज ऐकायला यायचा? तर याच्यापेक्षा काय करिअर असतं मला सांगा. आजही तुम्ही टीव्ही लावा, 10 मिनिटाला टीव्हीवर अमिताभ येते की नाही? कोण बनेगा करोडपती मधून पैसे कमवायला सांगतात, मिळवलेल्या पैशातून कल्याण ज्वेलर्स मध्ये जाऊन सोनं खरेदी करायला लागतात, खरेदी केलेलं सोनं परत मुथूट फायनान्स मध्ये ठेवून कर्जही तेच काढायला सांगतात. बरं, कर्जाचे हप्ते फेडता नाही आले तर नवरत्न तेल, थंडा थंडा कूल कूल हे पण तेच सांगतात. कुठे नाही अमिताभ. आपण फक्त टीव्ही बघायचे नाही हो, आपण या लोकांकडनं काहीतरी शिकलं पाहिजे. सचिन तेंडुलकर क्रिकेटच्या क्षेत्रात जगाचा बाप झाला, म्हणून तुम्ही असं भन्नाट आपल्याला काय, आपल्यात वेगळेपण काय ते ओळखा आणि थोडं नोकरीच्या पलीकडे जाऊन थोडासा मोठा विचार करा. नोकरी नोकरी नोकरी. आमच्याकडे एक बाग आहे पुरीनो, त्या बागेमध्ये 1 क्लर्कची जागा भरायची आणि एका क्लर्कच्या जागेसाठी 1000 पोरांनी ऍप्लिकेशन केलं. आता जागा 1 आहे म्हटल्यानंतर किती जणांना नोकरी मिळणार आहे? एकाचं सिलेक्शन झालं, त्याला अपॉइंटमेंट लेटर साईन करून मिळणार.
त्याच वेळेला बागेतला शिपाई पळत आला, म्हणला काही करा पण याला नोकरी देऊ नका. म्हटले काय झालं? म्हणले बागेत गोरिला नावाचं माकड होतं, ते गोरिला माकड मरून गेले. आता गोरिला जर नसेल तर बागेत लोक येतील कशी? बागेत जर लोक आली नाही तर याचा पगार करायचा कशातून? काही करा पण याला नोकरी देऊ नका. स्वाभिमान शून्य पिढी जन्माला घातली, ज्यांचा त्यांच्या ज्ञानावर विश्वास नाही, ज्यांचा त्यांच्या कार्यावर विश्वास नाही, मनगटावर विश्वास नाही. त्या पोरानं बागेतल्या मॅनेजरचे पाय पकडले, म्हटलं साहेब मी पडल ते काम करेल पण नोकरी द्या. बागेतला मॅनेजर म्हणला पाय सोड, तुला नोकरी क्लर्कची देतो, तुला फॅसिलिटीज क्लर्कच्या देतो, पण जोपर्यंत बागेत गोरीला येत नाही तोपर्यंत तुला काम मात्र गोरीलाचं करावं लागेल. हा म्हटला पगार आहे ना, मग गोरीला तर गोरीला. रोज यायचा, गोरीलाचे कपडे घालायचे आणि पिंजऱ्यात जाऊन उभा राहायचा. लोक यायची, शेंगा बिंगा खायला घालायची. म्हणला मजा, पगार चालू, डेली अलाउन्स पण सुरू आहे. म्हटलं एक दिवशी तुमच्यासारख्या कॉलेजच्या मुला मुलींची ट्रिप आली आणि कॉलेजच्या मुला मुलींकडे बघून हे जोर जोरात उड्या मारायला, आणि उड्या मारता मारता चुकून वाघाच्या पिंजऱ्यात जाऊन पडला. वाघाच्या पिंजऱ्यात पडल्यावर म्हणला नोकरी गेली तरी चालत, जीव वाचला पाहिजे. जीव वाचावा म्हणून हे जोर जोरात ओरडायला लागलं, आणि याच्या आवाजानं झोपलेला वाघ जागा झाला. चवताळून याच्या अंगावर धावून आला आणि हातावर हात ठेवून म्हणला ओरडू नको, नाही तर दोघांची नोकरी नाही. नंतर कळलं गोरिलाच्या भूमिकेत बीएससी झालेलं होतं, वाघाच्या भूमिकेत एमएससी झालेलं. शिक्षणात आम्ही स्वाभिमानी होणं अपेक्षित आहे का स्वाभिमान शून्य होणं अपेक्षित आहे? शिक्षणात आम्ही स्वाभिमानी होणं अपेक्षित आहे. तुमच्या ज्ञानावर, तुमच्या मनगटावर इतका विश्वास असला पाहिजे ना, अशी लाचारी कुठे पत्करू नका, सन्मानानं जगा. उद्योग, व्यवसाय, व्यापार, भारत ही जगातली सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे पोरांना. चायनाला कळलं भारतात आणून काय विकायचं, अमेरिकेला कळतंय भारतात काय विकायचं, जपानला कळतंय भारताला काय द्यायचं. अजून आमच्याच पोरांना कळत नाही की आम्ही काय विकलं पाहिजे. आपलं खणखणीत नाणं बाजारात वाजवून विकता आलं पाहिजे. त्यासाठी उद्योग व्यवसायाची दृष्टी आपल्या पोरांमध्ये निर्माण करता आली पाहिजे. ट्रेंड कसे बदलतात. मी परवा एलॉन मस्कचं भाषण ऐकत होतो. तुम्ही ऐकलंय एलॉन मस्क? ट्विटर विकत घेतलं त्यानं. मी त्याचं भाषण ऐकत होतो. तो सांगत होता की 2050 पर्यंत आम्ही आमच्या देशामध्ये विमानाचे प्रवास बंद करू आणि रॉकेटनं प्रवास सुरू करू. रॉकेट लॉन्च करता येतं, तुम्हाला आम्ही लँड पण करू, आणि 2050 पर्यंत आमच्या देशात आम्ही रॉकेटनं प्रवास करू. म्हणजे इथून अमेरिकेत जायचं असेल तर तुम्ही 5 मिनिटात रॉकेटनं अमेरिकेला जा. काय विचार करतायत ही पोरं? तो सांगत होता की आम्ही आमच्या देशामध्ये असे रस्ते तयार करतोय, त्या रस्त्यांवरून गाड्या धावतील आणि आपोआप त्या गाड्यांची बॅटरी चार्ज होईल. तो म्हणत होता आम्ही अशी घरं तयार करत आहोत की त्या घरांच्या भिंती दगडविट्यांच्या नसतील, त्या घरांच्या भिंती सोलर पॅनलच्या असतील. ते घर स्वतःची एनर्जी स्वतः क्रिएट करेल. काय भन्नाट विचार. ते कुठपर्यंत ती संशोधन अंतिम टप्प्यात आहेत, कुठपर्यंत येतील माहित नाही, पण किमान त्या दृष्टीने ही लोक विचार तर करतात. ते म्हणतात की आमचं घरच सोलर पॅनलचं असेल. आमच्या डोक्यात अजून चाललंय आकडा कुठून टाकायचा. का आमचं ज्ञान समाजाभिमुख नाही? का आम्ही आमच्या ज्ञानाचा समाजासाठी उपयोग करू शकत नाही? मामांच्या शाळेत शिकलात हे जर तुम्हाला अभिमानानं सांगायचं असेल ना, तर तुमच्या ज्ञानाचा समाजासाठी उपयोग व्हायला हवा. तुमच्यापैकी अनेक जण डॉक्टर जन्माला येतील हो. त्याला कळत बार्शीतल्या कोणत्या चौकात हॉस्पिटल टाकायचं, किती रुपये खर्च करायचे, कोणत्या बँकेचं कर्ज घ्यायचं, हे वेगळं सांगायला नको. पण तुमच्यापैकी 2-4 डॉक्टरला तर असं वाटलं पाहिजे की मी कधीतरी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देईल, तिथल्या डॉक्टरांसोबत मी बोलेल, जगभरातल्या संशोधनांचा माझ्या ज्ञानाचा समाजाला उपयोग होईल. ही भावना पोरांनो तुमच्या मनात असली पाहिजे. इंजिनियर अनेक जन्माला येतील तुमच्यापैकी, त्यांना कळेल किती स्क्वेअर फीटनं प्लॉट घ्यायचा, किती फ्लॅट काढायचे, किती टीडीएस, किती एफएसआय, किती टीडीआर लोड करायचा, सगळं कळतं. पण किती जणांना असं वाटेल की पालिकेच्या रस्त्याचं काम सुरू असताना 2 मिनिट मी रस्त्यावरती थांबावं, तिथल्या ज्युनियर इंजिनियरला विचारावं जरा इस्टिमेट दाखव, मला पण थोडंफार कळतं. हा सामाजिक भाव आम्ही आमच्या पोरांमध्ये निर्माण केला पाहिजे. प्रतिज्ञा आम्ही रोज घेतो शाळेत, बरोबर आहे? भारत माझा
सारे भारतीय माझे, माझ्या देशावर माझे, सगळ्यांची पाठ आहे, लहानपणापासून घेत आले. शाळेत रोज प्रतिज्ञा असते. प्रतिज्ञा रोज घ्यायची गोष्ट आहे का? एकदाच घ्यायची असते आणि आयुष्यभर पाळायची असते. पण आमच्याकडे रोज प्रतिज्ञा असते, कारण आम्हाला विश्वास आहे आज घेतलेली ते रात्रीत निसरते, उद्या परत जाईल. बरं, निम्म्या पोरांचं प्रतिज्ञेत लक्ष नसतं. हे त्याच्या खांद्यावर हात ठेवते, ते त्याच्या खांद्यावर हात ठेवते, हे इकडे बघतंय, ते तिकडे बघतंय. आणि एकदाच प्रतिज्ञा घ्या की हा देश माझा, आणि आयुष्यभर ती प्रतिज्ञा पाळता येईल का, याच्यासाठी काटेकोरपणे काम करा. एरवी आम्हाला आमचा देश आठवत नाही, भारत पाकिस्तान मॅचच्या वेळेस आठवतो, जिंकल्यावर फटाके वाजवा. पण रस्त्यावरून जाताना काच खाली घेऊन कचऱ्याची बॅग रस्त्यावरती टाकतो, तेव्हा वाटत नाही देश आमचा. सिग्नलला आम्ही 50 सेकंद थांबतो, शेवटच्या 10 सेकंदाला कोणती रेस जिंकायची असते कोण असतो. शेवटच्या 10 सेकंदाला आम्ही सिग्नल मोडून निघून जातो, त्यावेळेस आम्हाला आठवत नाही देश आमचा. सार्वजनिक इमारतींचे जिने जाऊन बघा, एकही जिना स्वच्छ सापडणार नाही. तिथे पिचकाऱ्या मारताना आम्हाला आठवत नाही देश आमचा. पोरांना वह्यांमध्ये लिहायला वेळ मिळत नाही, पण सार्वजनिक शौचालयात सुविचार लिहायला कुठून वेळ मिळतो. या पोरांचं जन्म जर तुम्हाला सापडायचं असेल ना सर, हे तुम्हाला गृहपाठांच्या वयात कधीच सापडणार नाही. तुम्हाला यांचं जन्म शोधायचंय ना, वर्गपाठाच्या वयाची मागची पानं बघायची. पोरींनी छान मेहंदीचं डिझाईन काढलेलं असतं, रांगोळीचं डिझाईन काढलेलं असतं. पोरांनी तर किती नावं खुडून खुडून पुन्हा पुन्हा लिहिलेली असतात. ते जगणं मागच्याच पानांवर सापडतं. ही मागची पानं जर आपल्याला क्लिअर करता आली ना, तर या पोरांचं जगणं सुंदर होईल. या लेकरांचं जगणं सुंदर व्हावं, पोरं खूप चांगली येतो, फक्त त्यांना दिशा देणं ही आपली जबाबदारी. पोरांनो, एनर्जी कॉन्झर्वेशनचा नियम काय सांगतो? एनर्जी क्रिएट होते का, ती डिस्ट्रॉय होते का? ती एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये. फॅन फिरतोय, पोटेन्शियल एनर्जीचं रूपांतर कायनेटिक एनर्जी मध्ये. तसं या लेकरांमध्ये प्रचंड एनर्जी आहे, फक्त तिला कुठे ट्रान्सफर करायची, कुठे डायव्हर्ट करायची, हे ठरवण्याची जबाबदारी शिक्षक पालक म्हणून आपली आहे. पोरग बेंचवर उड्या मारतोय, त्याचे हातपाय बांधून उड्या मारणं बंद करता येईल का? त्याची एनर्जी डिस्ट्रॉय नाही करता यायची, त्याला सांगावं लागेल, राजा बेंचवर नाही रे, उड्याच मारायच्यात ना, स्टेजवर येऊन उड्या मार, ताला सुराला धरून उड्या मार. कदाचित लोक म्हणतील तू नाचतोय. एखादं जोर जोरात ओरडतंय, त्याचं ओरडणं बंद करायचं. तोंडात बोळा घालून ओरडणं बंद करता येईल का? त्याला सांगाल ओरडायचंय ना, हा जरा सुरात ओरड, मी सूर लावते, जरा ओरडते का बघ. कदाचित लोक म्हणतील तुला. या लेकरांमध्ये प्रचंड एनर्जी आहे, तिला कुठे घेऊन जायचं. मला वाटतं हे ठरवणं तुमची माझी जबाबदारी. इथं बसलेला असा एकही मुलगा आणि एकही मुलगी नाही की ज्यांच्यामध्ये काहीच वेगळेपण नाही. प्रत्येकात काहीतरी वेगळेपण आहे, फक्त ते वेगळेपण तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. मला एक सांगा, सचिन तेंडुलकर सारखा षटकार ऐश्वर्याला मारता येईल का? ऐश्वर्यासारखा ठुमका लता दिदींना देता आला असता का? लता दिदींसारखं गाणं अशोक सराफला म्हणता येईल का? तुम्ही जर मला म्हणले भाषण कर, मी 2 तास बोलेन. पण तुम्ही जर मला म्हणला एवढ्या लांबून आलाय, जाता जाता बार्शीत एखादी कुस्ती करून जा, आपल्या ज्याने जमणार नाही. जगात प्रत्येकात काहीतरी वेगळं, आपल्यात काय वेगळेपण आहे ते वेगळेपण पोरांना तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. आम्ही कॉलेजला गेलो त्यावेळेस सॉर्ट अनालिसिस नावाचं एक कन्सेप्ट आमच्या सरांनी सांगितलं होतं. एस फॉर स्ट्रेंथ, डब्ल्यू फॉर विकनेस, ओ फॉर ऑपॉर्च्युनिटी, टी फॉर थ्रेट. तुमच्या प्रत्येकात काहीतरी स्ट्रेंथ आहे, काहीतरी विकनेस आहेत, आपल्याला ते समजले पाहिजे. मी कॉलेजला गेलो, आमच्या सरांनी विचारलं, गणेश तुला MBA कशात करायचं? मी म्हटलं ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. सर प्रत्येकाला विचारायचे कोण MBA कशात करणार. आमच्या वर्गात एक गोड बोलणार पूर्व, त्याला विचारलं तुला MBA कशात करायचं? याला र म्हणता यायचं, त्या र ला ल म्हणायचं. याला विचारलं MBA कशात करायचं? म्हणला मला मार्केटिंग मध्ये MBA करायचं. सर म्हटले तुला नीट र म्हणताय ना, तुझं बॅकग्राऊंड कॉमर्स आहे, तू फायनान्स मध्ये MBA कर. पोरग हुशार होतं, वर्गात उठून करायला म्हणला असल त्याला तर मार्केटिंग मध्ये MBA करणार. सर म्हटले तुला काय करायचं ते कर, आपण शोधूया पुण्यामध्ये मार्केटिंगचं टॅलेंट आहे, ज्याच्यामध्ये मार्केटिंगची स्ट्रेंथ आहे, त्यानं मार्केटिंग मध्ये MBA करावं.
आमची परीक्षा घ्यायची ठरली आणि परीक्षा काय घेतली, आम्हाला सगळ्यांना 100 रामायणाच्या प्रती दिल्या आणि सांगितलं या रामायणाच्या प्रती बाजारात जाऊन विकून यायच्या, ज्याच्या सगळ्यात जास्त विकल्या जातील आपण समजूयात त्याच्यामध्ये मार्केटिंगचं टॅलेंट आहे आणि त्यांना मार्केटिंग मध्ये MBA करा. आम्हाला वाटलं आम्ही बोलणारी पोरं 100 रामायणाच्या प्रती तर अशा बाजारात जाऊन विकून येऊ. 8 दिवस आम्ही बाजारात फिरलो. 9व्या दिवशी वर्गात आलो. सरांनी विचारलं, गणेश 100 पैकी किती प्रती गेल्या? म्हटलं 4. राहुल 8, संतोष 10. मार्क मिळवणारी पोरं पण 20 पेक्षा जास्त प्रती कुणाच्याच गेल्या नाही. हे बोबडं बोलणारं पोरगं मागच्या बाकावर बसायचं. त्याला विचारलं तुझ्या किती गेल्या रे? म्हणला सल 100च्या 100 प्रती विकून आलो. सर म्हटले केलं का? मार्केटिंगची कोणती स्ट्रॅटेजी, कोणतं रेफरन्स बुक? म्हणला काहीच नाही, मी लोकांच्या दालात जायचो, बेल दाबायचो, लोक बाहेर यायची, लोक बाहेर आली की समोर लामायण ठेवायचो आणि सांगायचो हे लामायण विकत घेता का वाचून दाखवू. लोक म्हणायची वाचून नको दाखवू, तुझं रामायण विकत घे. मला सांगा, बोबडं बोलणं विकनेस आहे का स्ट्रेंथ आहे? दाबून ठेवला असता तर स्ट्रेंथ ठरला असता का? आपल्या प्रत्येकात काहीतरी वेगळेपण आहे, ते वेगळे पण तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. सचिन तेंडुलकर क्रिकेटच्या क्षेत्रात जगाचा बाप झाला, पण झोकून दिलो आयुष्यभर मैदानावर स्वतःला. यश असं सहजासहजी मिळत नाही. तुम्ही त्या यशासाठी स्वतःला झोकून दिलं पाहिजे आणि त्याच्यासाठी कमालीचा आत्मविश्वास तुमच्याकडे असला पाहिजे. आपल्या यशाची पहिली पायरी जर काय असेल ना तर तुमचा आत्मविश्वास आहे. मुळात आमच्याकडे कॉन्फिडन्सच नाही. मला हे जमेल का, मला हे कळेल का, मग काय होईल, सायन्स तर मला काहीच कळत नाहीये, मला इंग्लिश बोलता येत नाहीये. तुमच्या ज्ञानाला भाषेच्या मर्यादा उरलेल्या नाहीत. आता नवीन शैक्षणिक धोरणामध्ये तुम्ही काय शिकावं हे खरं तर पहिल्यांदा तुम्ही शिकण्याची गरज आहे. तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं क्रिटिकल अनालिसिस करता येतं का? त्याचबरोबरीनं तुम्हाला डिसिजन घेता येतोय का? तुम्हाला प्रॉब्लेमला सोल्युशन मिळवता येतंय का? हे शिक्षण आहे. भूकंपट्टी करणं आणि उत्तरं लिहिणं बाळगणं हे शिक्षण नाही. हे तुमचं मार्क मिळवण्यापुरतं ठीक आहे, पण जगाच्या बाजारात जर टिकायचं असेल तर काळ बदलतोय. त्या बदलत्या काळानुसार आपल्याला नवनवीन आव्हानं स्वीकारता येतील का? जगाच्या मार्केटमध्ये आपल्याला टिकता येईल का? ते टिकण्यासाठी नवनवीन प्रणाली आपल्याला स्वीकारता येतील का? आणि जे काळ आणि वेळेनुसार बदलले नाही ते टिकले नाही, हा इतिहास आहे. मी कॉलेजला असताना नोकिया इतकं फॉर्म मध्ये होतं. नोकियाचा पहिला 3315 नावाचं एक मॉडेल आलं फोन. आता ते मॉडेल कुठे मिळत नाही. अँड्रॉइड टेक्नॉलॉजी आली, नोकियानं नाही स्वीकारली. काळाच्या ओघात ते मागे पडले. सॅमसंग आलं, आयफोन आला. नवनवीन तंत्रज्ञान, मार्केटिंगच्या नवनवीन प्रणाली पोरांना आपल्याला स्वीकारता आल्या पाहिजे, शोधता आल्या पाहिजे. मला आठवतं आम्ही शाळेत होतो ना त्यावेळी लाईफ बॉय इतका फॉर्म मध्ये होता, लोक दुकानात जाऊन साबण द्या नव्हती म्हणत, लाईफ बॉय द्या म्हणत होती. तुम्हाला ती जाहिरात आठवते का? तुम्हाला नसेल पण शिक्षकांना. लाईफ बॉय हे जहा, तंदुरुस्ती है वहा. रविवारी मराठी पिक्चर लागायचा, थरथराट, धुमधडाका, आणि मध्ये ही जाहिरात लागायची. फुटबॉल खेळणारी पोरं दाखवली. भारतामध्ये कधीच फुटबॉलची क्रेज नव्हती, क्रिकेटची क्रेज होती, पण लाईफ बॉयनं फुटबॉल खेळणारी पोरं जाहिरातीत दाखवली. मला प्रश्न पडायचा, हे लाईफ बॉय फुटबॉल खेळणारी पोरं काय दाखवतात? पण लाईफ बॉय इतका फॉर्म मध्ये होता, मोनोपोली होती, आणि कालांतरानं लक्स मार्केटमध्ये आला. आणि त्यावेळेस राजा हिंदुस्थानी चित्रपट आलेला, करिश्मा कपूर एकदम फॉर्म मध्ये. लक्सनं करिश्माला ब्रँड अँबॅसिडर केलं आणि हळूहळू लाईफ बॉयचं मार्केट थोडंसं कमी होत गेलं. लाईफ बॉयला कळालं काळ आणि वेळेनुसार बदलावं लागेल. आता हे फुटबॉल खेळणारी पोरं दाखवून उपयोगाचं? करिश्मा सोबत आपली कॉम्पिटिशन आहे. कॉलेज मधला मुलगा मुलगी ते जाताना दाखवले. लाईफ बॉय गोल्ड नावाचा साबण बाजारात आलता. ती मुलगी म्हणते पसीने के बदबू से परेशान, ते पोरगं लाईफ बॉय गोल्ड आंघोळ करून येतात. काळ आणि वेळेनुसार बदलावं लागतं. तुम्ही या जाहिराती सुद्धा डोळे उघडे ठेवून बघा. मागच्या 2 वर्षात मला एक तर जाहिरात सांगा साबणाची की जे सांगतंय गोरं व्हाल, अमुक व्हाल. प्रत्येक साबण काय सांगत होता? 99.9
100% कीटाणू से मुक्ती, सफाई. या 2 वर्षात कोणत्याच साबणाला सांगायचं नव्हतं की गोरे व्हाल, अमुक व्हाल. आता कोरोनाच्या काळामध्ये काय महत्वाचं हे कंपन्यांना कळालं. आणि मला त्या मोतीचा तर हेवा वाटतो, ते वर्षभर पुढे असते. कोणाच ठाऊक दिवाळी आली काय, त्याला कळून चुकलंय. आपल्याला वर्षभर काय नाही, आपण वर्षभर प्रोडक्शन करायचं आणि दिवाळी फक्त मोती साबणानं लोकांनी आंघोळ केली. तुम्ही या जाहिराती बघा हो. परदेशातून आलेल्या कोल्ड्रिंकच्या कंपन्यांनी कोट्यवधी रुपयांची उलाढाल केली भारतात. आपल्याला आपली सोलकढी, आपल्याला आपलं लिंबू सरबत का जगभरापर्यंत नेऊन पोहोचवता आलं नाही. 84-85 पर्यंत काय होतं रे दुबईमध्ये, फक्त तेलाचे पैसे होते. पण प्रॉपर युटिलायझेशन ऑफ द रिसोर्सेस. आज जगातला सगळ्यात बिझिएस्ट एअरपोर्ट दुबई, जगातला सगळ्यात ट्रॉफिएस्ट मॉल दुबई. या लोकांना कळालं की आपल्याकडे काय आहे आणि जगाला आपण कसं आकर्षित करावं. आपल्याला का समजू शकलं नाही की आपण पर्यटनात काहीतरी करावं, संशोधनात काहीतरी करावं, उद्योग व्यवसायात काहीतरी नव्यानं करावं. सायकल अगरबत्ती नाव ऐकलं? कोण ब्रँड अँबॅसिडर आहे? अमिताभच आहे. एक बांबूची काडी आहे आणि त्याला गुंडाळलेली रंगीत सुगंधी माती आहे. 1550 कोटी रुपयांची उलाढाल आहे सायकल अगरबत्ती. लिज्जत पापड नाव ऐकलं? कॉपरेटिव्ह सोसायटी आहे पुरींनो. ताटात पापड असला काय नसला काय, पापड खाऊन पोट भरतंय का? आणि पापड नसलं तर उपाशी राहतंय का? ताटाची शोभा वाढवणारं, चव देणारं एक छोटासा पापड 750-850 कोटी रुपयांची उलाढाल आहे. का आम्ही उद्योग व्यवसाय व्यापाराचा विचार करायचा नाही? ओला उबेर, अहो एक गाडी स्वतःची नाही. व्यवसायाला पैसे लागत नाहीत पोरांनो, व्यवसायाला हिंमत लागते. बाकीचं जे जे लागतं ते सगळं बाजारात उपलब्ध आहे. बाजारात विकत मिळत नाही की फक्त हिंमत मिळत नाही. म्हणून हिंमत दाखवा, पुढे या, मोठा विचार करा. तुमच्या माझ्या व्यापाराला जगाच्या भिंती उरलेल्या नाहीयेत. 95 ला आपण गॅट करार स्वीकारला, सगळी बंधनं, सगळ्या भिंती आता बाजूला गेलेल्या आहेत. आणि म्हणून मोठा विचार करत आपल्याला या व्यवसायाकडे बघता येईल का? मला वाटतं ती हिंमत तुम्ही पोरांना दाखवली पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्या, पण मोठी स्वप्न बघा आणि स्वतःला सिद्ध करायचा प्रयत्न करा. जेव्हा तुम्ही स्वतःला सिद्ध करण्यासाठी धडपडाल, सकारात्मक दृष्टीने तुम्ही जगाकडे बघाल आणि त्यासाठी आत्मविश्वास स्वतःकडे बाळगा, तेव्हा जगणं सुंदर होऊन जाईल. आत्मविश्वास बाळगा. जंगलाचा राजा कोण आहे रे? कोण आहे? जंगलातला राजा कोण? वा. आणि जंगलातला सगळ्यात ताकदवर प्राणी कोण आहे? अशी लात मारली तर झाड पाडून टाकल. आणि जंगलामध्ये सगळ्यात उंच कोण आहे? जंगलामध्ये सगळ्यात चतुर कोण आहे? आणि जंगलामध्ये नाचतं कोण छान पाऊस पडल्यावर? आणि जंगलामध्ये गातं कोण छान? त्या सिंहाला कुकळीसारखं गाता येतंय का? मोरासारखं नाचता येतंय का? जिराफ इतकं उंच आहे का? चित्त्या इतकं धावतंय का? हत्ती इतकी ताकद आहे का? कोल्हा इतकं चतुर आहे का? मग त्याला जंगलाचा राजा कोणी गेला? त्याचं तेच झालंय. आणि त्याचं कारण काय माहितीये? त्याच्यामध्ये कमालीचा आत्मविश्वास आहे. सकाळी उठून अशी मान झटकली ना सिंहानं, आणि जंगलातला कोणताही प्राणी समोर आला तर ते त्याला सांगते बाजूला व्हा, नाहीतर शिकार करून टाकल तुझी. हा कमालीचा कॉन्फिडन्स आहे. हा आत्मविश्वास पोरांना आपल्या ठाई असला पाहिजे. सचिन सुद्धा काय आत्मविश्वास आहे सचिन तेंडुलकर. भारत आणि ऑस्ट्रेलिया मॅच सुरू होती. भारताला 47 धावांची गरज होती जिंकायला. ब्रॅड हॉक मैदानावरती होता, सचिन मैदानावरती होता. जोपर्यंत सचिन मैदानावर आहे तोपर्यंत आपण मॅच जिंकू अशी अपेक्षा होती भारताला. पण ब्रॅड हॉकच्या एका चेंडूवर सचिनची विकेट पडली आणि सचिनला भारताला मॅच गमवावी लागली. ब्रॅड हॉकला आनंद झाला की आपण आपल्या करिअरच्या सुरुवातीला सचिन सारख्या महान फलंदाजाची विकेट घेतली. ब्रॅड हॉक सचिनकडे गेला आणि म्हटलं, तू जगातला सगळ्यात महान फलंदाज आहे सचिन. या चेंडूवर मी तुझी विकेट घेतली. हा चेंडू मी आयुष्यभर माझ्या शोकेसमध्ये जपून ठेवेल. मला याच्यावर तुझी सही देशील का? ऑटोग्राफ देशील का? सचिनने त्याच्या पाठीवर थाप मारली, त्याला ऑल द बेस्ट म्हटलं, चेंडूवर सही दिली आणि सहीच्या खाली एक वाक्य सचिनने लिहिलं. ते वाक्य होतं, इट विल नेव्हर हॅपन अगेन. परत असं घडणार नाही. त्यानंतर सचिन आणि ब्रॅड हॉक कितीतरी वेळा एकमेकांच्या समोर आले, पण परत कधीच
ब्रॅड हॉकच्या चेंडूवर सचिनची विकेट पडली नाही. मला वाटतं हा आत्मविश्वास आहे. पोरांनो, हा आत्मविश्वास तुमच्याकडे ठेवा. काय करायचं ते ठरवा. शेवटचे एक 5 मिनिट घेतो. तुमच्याकडनं काही अपेक्षा आहेत, त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करा. पोरांनो, तुमच्या आईचं तुमच्यावर इतकं प्रेम आहे. सकाळी कॉलेजला येताना आई तुम्हाला टिफिन करून देते. रात्री सगळ्यात उशीर आई झोपते. तुम्ही उठायच्या आधी ती उठून तुमचा टिफिन तयार करते. नाही, मला सांगा, घरी गेल्याबरोबर आई काय प्रश्न विचारते रे पहिला? टिफिन खाल्ला का? कोण करते एवढं प्रेम तुमच्यावर? लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. कोणत्याही लाभाची अपेक्षा न ठेवता तुमच्यावर प्रेम करणाऱ्या या जगात जर कोण असेल ना, तुमची आई आणि तुमचा बाप आहे. पोरींनो, लक्षात ठेवा. बापाचं तर पोरापेक्षा थोडं जास्त प्रेम पुरीवर असते, आणि पुरीचं पण थोडं काकणभर जास्त प्रेम आपल्या बापावर असते. हे बघा, आई जर पुरीला रागवली ना, पुरीला फार काय वाटत नाही मॅडम. ती म्हणते आई रोजच रागवत असते. पण बापानं थोडं ओरडू द्या बरं. बापानं नुसता आवाज मोठा करून म्हणू दे दीदी. दीदीला दिवसभर करमत नाही. ती दिवसभर आईच्या मागे पळते. आज बाबा मला रागवले, आज बाबा मला बोलले, आज मला ते ओरडले. बापानं ओरडलेलं पुरीला कधी आवडत नसतं. ज्या दिवशी पुरीनं तुम्ही जन्माला आलात ना, त्या क्षणापासून बाप तुमच्या 2 गोष्टींचा विचार करत असतो. एक तुमचं शिक्षण आणि दुसरं तुमचं लग्न. बाप स्वतः चप्पल घेत नाही, फाटलेली चप्पल घालेल, पण तुम्हाला कॉलेजला जायला लागल्यावर चांगले शूज आणून देतात. वडील स्वतः सायकलवर कामाला जातील, पण तुम्हाला गाडी घेऊन देतील, बसचा पास काढून देतील. तुमच्या लग्नात तर वडील असं फेटा घालून मिरवत असतात दिवसभर मांडवर. कन्यादान झालं ना, मग मान खाली घालतात, मुलीचा हात जावायच्या हातात देतात आणि सांगतात, तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपली, जावाय बापू सांभाळून घ्या. दिवसभर त्यांच्या डोळ्यात अश्रूचा एक थेंब येत नाही. पण पोरीची गाडी एकदा निघून गेली ना, मग मात्र खांबाच्या पलीकडे जाऊन एकटाच रडतो. तो बाप असतो. मला वाटतं त्यांच्या तुमच्याकडनं फार छोट्या अपेक्षा आहेत. आई बापाची एवढीच अपेक्षा आहे, पोरींनी त्यांच्या पायावर उभं राहावं, पोरांनी त्यांचं कर्तृत्व गाजवावं. पोरांना तुमच्या वडिलांची काय अपेक्षा माहिती? आतापर्यंत तुमची ओळख तुमच्या वडिलांच्या नावाने आहे, अमुक अमुक यांचा मुलगा. आई बापाची आता अपेक्षा आहे की तुमच्या नावानं आई बापाला ओळखलं जावं. ते अमुक अमुक साहेब आहेत ना, त्यांची वडील आहेत काय, डॉक्टर मॅडम आहेत ना, त्यांची आई आहे काही. तुमच्या नावानं तुमच्या आई वडिलांची ओळख झाली पाहिजे. इतकं चांगलं काम करून दाखवा. पोरांनो, तुमच्या आई वडिलांनी तुमच्यासाठी टाळ्या वाजवणं आणि तुमच्याकडे बघून तुमच्या आई वडिलांना अभिमान वाटणं, याच्यापेक्षा दुसरा आनंदाचा क्षण आयुष्यामध्ये नसतो. मला वाटतं तो आनंदाचा क्षण मिळवण्यासाठी तुम्ही सातत्यानं प्रयत्न करत राहा. आणि सगळ्या मुलांना माझं एक सांगणं आहे. माझे वडील मला माझ्या बहिणीच्या हातात एक चॉकलेट द्यायचे आणि म्हणायचे, कावेरी आणि तू अर्धा अर्ध करून खा. कावेरी ताईला सांगायचे, तू आणि गणेश अर्धा अर्ध करून खा. ताई चॉकलेटचे 2 भाग करायचे, एक मोठा आणि एक. ताई चॉकलेटचा मोठा भाग मला द्यायची आणि छोटा स्वतःला ठेवायचे. चॉकलेट छोटं होतं, पण आभाळा एवढा संस्कार करून गेलं. मोठ्या लोकांनी मोठ्या गोष्टी मोठ्या मनानं छोट्या लोकांना द्यायच्या असतात. आणि जगात हे फक्त बहीण करू शकते कोणाला. म्हणून बहिणीचा सन्मान करा, आपल्याही आणि इतरांच्या. आपण आपल्या बहिणीचा जितका सन्मान करतो, तितका जर इतरांच्या बहिणीचा केला तर कोणत्या बहिणीसाठी मोर्चे काढावे लागणार नाहीत, कॅन्डल मार्च काढावे लागणार नाही. तुम्ही बसमध्ये आहात आणि तुमच्या वर्गातल्या 2 मुली जर बसमध्ये आल्या, त्यांना तुमच्याकडे बघितल्यानंतर सुरक्षित वाटलं पाहिजे. स्टँडवरती तुमचं टोळकं उभं आहे आणि तुमच्या शाळेतल्या मुली तिथे आल्या, कॉलेजमधल्या मुली आल्या, त्यांना तुमच्याकडे बघितल्यावर असं वाटलं पाहिजे, अरे माझ्या कॉलेजची मुलं आहे, तिथे मी सुरक्षित आहे. तुमच्याकडे बघून जर तुमच्या कॉलेजमधल्या मुलींना सुरक्षित वाटत असेल तरच तुम्हाला जय भवानी जय शिवाजी म्हणायचा अधिकार आहे, अन्यथा नाही. कॉलेज लाईफ एन्जॉय करा, पण त्यातली सात्विकता मात्र तुम्ही कधी विसरू नका. शाळा कॉलेजांमधले दिवस कधीच मिळत नाही, त्या आनंदानं जगायला शिका.
केवळ पैशांमध्ये आनंद नाहीये, जगण्यातल्या प्रत्येक क्षणामध्ये आनंद आहे. एका स्मशानभूमीवर खूप सुंदर वाक्य लिहिलेलं होतं, मेरी मंजिल बस यही तक थी, मैंने आते आते जिंदगी गुजारली. आपल्या सगळ्यांना शेवटी तिथे जाऊन पोहोचायचं, पण तिथे जाईपर्यंतचा जो प्रवास आहे ना, त्याची मजा घ्या, त्याचा आनंद घ्या. मी जाताना इतकंच सांगेन, आनंद पैशात मिळत नाही. याचा अर्थ पैसे कमवू नका या मताचा मी नाही, भरपूर पैसे कमवा. फक्त एक वाक्य आयुष्यभर लक्षात ठेवा, जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. आपला व्यवहार उत्तम असला पाहिजे. माझे वडील तर सांगतात, वाईट मार्गाने मिळवलेलं धन म्हणजे प्रेतावरची फुलं आहे, हसूही देत नाही आणि रडूही देत नाही. चांगल्या मार्गाने जेवढं कमवता येईल तेवढं कमवा आणि त्याचा आनंद घ्या. तुम्हाला सगळ्यांना आनंदी राहायचंय का रे पोरांनो? किती जणांना आनंदी राहायचंय हात वर करा. सगळ्यांना आनंदी राहायचंय? इकडं सर, तुम्हाला सगळ्यांना राहायचंय? ओके. तुम्हाला आनंदी राहायचंय का आनंदी आहोत हे जगाला दाखवायचंय? आनंदी राहणं खूप सोपं आहे. आपली गडबड कुठे माहितीये का? आपल्याला आनंदी राहायचं नाही, आपण आनंदी आहोत हे जगाला कळलं पाहिजे, याच्यासाठी आपली सगळी धडपड सुरू. लाखो रुपये खर्च करून लोक परदेशात फिरायला जातात आणि तिथे जाऊन काही बघतच नाही का? त्याच्या डोक्यात एकच असतंय, फोटो काढताय स्टेटसला ठेवताय, फोटो काढताय स्टेटसला. त्याला तिथं बघण्यात इंटरेस्ट नाही, आपण काय बघतो हे जगाला कळावं यात इंटरेस्ट. बरं, स्टेटस ठेवलं तर चुकीचं नाही, मोबाईल आहे, सुविधा आहे, पण खरं दुःख कधी माहितीये? ज्याच्यासाठी स्टेटस ठेवलं त्यानं जर बघितलं नाही ना, इतकं दुःख होतंय. असं वाटतंय सगळ्या ट्रिपचे पैसे व्हायला गेले. आज ठरवून घ्या, आपल्याला आनंदी राहायचंय का आपण आनंदी आहोत हे जगात. काही तुमचे मॅडम 100 रुपये हरवले, तुम्हाला किती वाईट वाटतं बरं? तुम्ही स्टाफ रूम मध्ये नंतर सगळ्या जणींना चहा बाजून सांगणार, बाई काल बाजारात गेलते, माझे 100 रुपये पडले, कसे साठवले होते माझं मला माहिती, परवा शर्ट धुताना त्यांच्या खिशात 50 साठवले, असं करून करून कुठेतरी 100. बरं, एवढं म्हणून थांबणार नाही, पुढे म्हणणार, कोणाला सापडले असले तर सापडू, त्याला पचायचेच नाही. किती टेन्शन. त्यात फक्त एखाद्या मैत्रिणीने असं म्हणायला पाहिजे, बाई तुझे तर 100 पडले, काल येताना माझे 500 हरवले. इतकं बरं वाटतं ना, असं वाटतं आपले तर 100 गेले, जाऊ द्यायचे 500 गेले. आपला आनंदही आपला राहिलेला नाही आणि आपला दुःखही आपलं राहिलेलं नाही. सर मोरे सर, पहिला पगार किती होता तुमचा? किती? 300 रुपये पगारानं तुमची. आता काय करायचं 300 रुपये? मला ह्या पिढीचं आहे ना, फार तुमच्या पिढीचा मला फार हेवा वाटतो सर. पैसे नव्हते, पगार नव्हते, पण माणसं इतकी आनंदी होती ना. एकच कोणतर घरातला नोकरीला लागायचा, 2 भाऊ गावाकडे असणार, त्याला शेती करायची, त्याला पाईपलाईन करून दे, त्याला काय बागायत करून दे, बहिणींच्या पोरांची लग्न कर, बहिणींची शिक्षण कर, पुतण्यांचं बघ. पैसे नव्हते पण ही माणसं आनंदी होती हो, जबाबदाऱ्या स्वीकारत होती. 300 रुपयानं नोकरी सुरू. बायको जर कधी म्हटली इथून सोलापूरला घेऊन चला, आपल्याकडे गाडी नव्हती, मित्राची गाडी घ्यायची, 5-50 रुपयाचं पेट्रोल टाकायचं, निम्म्या रस्त्यात गेल्यावर गाडीचं पेट्रोल संपत होते. बायको असं बघणार, कोणत्या मुहूर्तावर यांची माझी गाडी अशात बायकोनं नुसता खांद्यावर हात ठेवू द्यावं, कित्येकांच्या गाड्या बिना पेट्रोलच्या सोलापूरपर्यंत. आता एसी गाड्यांमधून नवरा बायको फिरतात, दोघं बरोबर ऑफिसला येतात. बायको तिकडच्या खिडकीतनं तिकडे बघते, नवरा इकडच्या खिडकीतनं इकडे बघतो. मधल्या आरशातनं ड्रायव्हर दोघांकडे बघत असतो, बोलत का नाही. साधनं वाढत गेली पण आनंद कुठे हुरकुळून गेला हे मात्र कळलं नाही. म्हणून छोट्या छोट्या क्षणांचा पोरांना आनंद घ्यायला शिका. ज्यांची ज्यांची परिस्थिती गरिबीची आहे, थोडीशी हालाकीची आहे, त्यांच्यासाठी शेवटचं 1 मिनिट घेतो. पोरांनो, आपण जन्माला गरिबीत आलो ही आपली चूक नाही, पण आपण मेलो ना गरिबीत तर ती मात्र आपली चूक आहे. आज स्वतःला ठरवून सांगा, आम्ही जन्माला गरिबीत आलो पण आम्ही मरणार मात्र गरीब नाही. आम्ही समृद्ध आयुष्य जगणार आणि ही समृद्धी केवळ पैशांवरती मोजून नाही चालत. तुमचे संस्कार, तुमचं आरोग्य, या सगळ्या दृष्टीने ही समृद्धता तुम्हाला मोजता आली पाहिजे. मी ज्या कॉलनीत राहिलो त्या कॉलनीत सगळ्यांची घर स्लॅबची होती, फक्त आमचं एकटं घर पत्र्याचं होतं. मी माझ्या आईला म्हणायचो, आई सगळ्यांची घर स्लॅबची ना आपलंच पत्र्याचं का? आई म्हणायची तुझे वडील शिक्षक आहेत,
म्हणून घरपत्र्याचं. म्हणलं शासनाचा जी आर आहे का शिक्षकांनी स्लॅबची घरं बांधायची नाही? म्हणायची कार्ट्या नशिबवान आहेस पत्र्याच्या घरात जन्माला आला. मी म्हटलं का? ती म्हणायची बघ घर गरम व्हायला लागलं का तुला कळतं? उन्हाळा सुरू झालाय. घर गळायला लागलं का तुला कळतं? पावसाळा सुरू झालाय. शेजारच्या स्लॅबच्या घरात उन्हाळा कळत नाही, पावसाळा कळत नाही. खास ऋतूंची ओळख व्हावी म्हणून भूगोल शिकवणाऱ्या तुझ्या बापानं असलं मॉडेल उभं केलंय. पैसे नव्हते पण आनंद मात्र भरभरून होता. पुण्यात शिकायला गेलो. आई नगरवरून पुण्याला जेवणाचा डबा पाठवायची आणि सकाळी 9:30 वाजता जेवणाचा डबा शिवाजीनगरच्या स्टँडला असायचा. 9:30 वाजता जर पुण्यात डबा येत होता तर 6च्या गाडीने दिला असेल. 6च्या गाडीला आईचा डबा तयार होता तर 4 वाजता उठली असेल, पीठ मळलं असेल, भाकर थापली असेल, तिच्या हाताचा स्पर्श पिठाला झाला असेल. 2 वर्षात चतकोर सुद्धा भाकर कधी फेकून दिली नाही, कारण आई सकाळी उठून आपल्यासाठी डबा तयार करून पाठवते. बरं, पोरांनो डबे फडक्यात यायचे आणि फडक्यात चिठ्ठी असायची, पोरांनो डबे खा, फडके जपून ठेवा. फडके जपून ठेवायचे. शनिवारच्या गाडीने फडके परत नगरला जायचे, सोमवारी परत त्या फडक्यांमध्ये डबे यायचे. आनंद होता, मजा होती. मला वाटतं तो आनंद आपल्याला घेता आला पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टींमधला तो आनंद जर आपल्याला घेता आला तर आपण समृद्ध आयुष्य जगू शकतो. मामांनी बोर्डिंग सुरू केलं. मी वाचलं की पोरांची फी 15 रुपये होती आणि 1.5 पोते ज्वारी द्यावी लागायची. मामा सुद्धा बोर्डिंग मध्ये राहताना 15 रुपये स्वतःचे भरायचे. स्वतःची गाई आणून ठेवली तर त्या गाईला सुद्धा बोर्डिंगचा चारा द्यायचा नाही, तर माझ्या शेतातला चारा त्या गाईला गेला पाहिजे. संस्थेचे मालक होते पण 150 रुपये पगार घ्यायचे. हे काय ही सात्विकता आहे रे जगण्याची? आपल्याला जन्माला येण्याचे संकेत मिळतात पण जाण्याचे संकेत मिळत नाही. पोरांनो असं जगलं पाहिजे. आज 120वी जयंती आपण साजरी करतो. एवढ्या वर्ष कुणीतरी आपल्याला लक्षात ठेवावं ही साधी गोष्ट नाहीये. आपल्या येण्याची आणि आपल्या जाण्याची समाजानं नोंद घ्यावी असं वाटत असेल तर आपलं कार्य हे लोकाभिमुख समाजाभिमुख असलं पाहिजे. त्यासाठी म्हणून काम करा. मामांच्या जयंतीच्या निमित्तानं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि जाताना इतकं सांगतो, हसत राहा, आनंदानं राहा. छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्या. वर्गात ते कर्कटकनं रेश मारून बेंचवर जागा बिगा वाटून घेता की नाही? तुझा हात तिकडे का आला, तुझं दप्तर तिकडे काय गेलं, वहीत मोराचा पीस ठेवता का रे? आम्ही ठेवायचं. आमचे सिनियर सांगायचे आणखी 2 वर्ष ठेवा. म्हटलं काय होतं? म्हटले मग त्याला पिल्लू होतं. एका पिसाचे 2 पीस कधीच झाले नाही का? पण 2-2 वर्ष ते मोराचा पीस वहीत जपून ठेवला. मजा होती. मला वाटतं ते छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद आपल्याला घेता आला पाहिजे. जाताना इतकंच सांगतो, हसत राहा. मी सुख नावाचं एक पुस्तक लिहिलं, त्याच्यावर पहिलं वाक्य लिहिलं होतं, नो वन्स मोर नो रिटेक फॉर एनी मोमेंट सो कीप स्माइलिंग. आयुष्याच्या चित्रपटाला आयुष्याच्या गाण्याला वन्स मोर. तुम्हाला वाटलं माझं भाषण पुढे ढकलावं, ढकलता येणार नाही. घरी गेल्यावर वाटलं परत ऐकावं, परत ऐकता येणार नाही. आयुष्याचा कोणताही क्षण पुढे ढकलता येत नाही आणि आयुष्याचा कोणताही क्षण रिव्हर्स करून बघता येत नाही. आल्यापासून मी 2-3 बघतोय, हसलेच नाही. त्या हसावं वाटलं तरी शेजारी बघणार, तो हसतोय का? बरं, जनावरांना हसता येतं का? तुम्ही शेणकूर करायला गोठ्यात गेलाय आणि एखाद्या म्हशीनं छान स्माईल दिली, असं झालंय का? म्हैस म्हणते का प्लीज वेलकम इन गोठा? पोरांनो, तुम्ही कधी गाढवाला हसताना बघितलंय? ज्या दिवशी गाढव हसायला सुरुवात करत त्या दिवशी समजायचं गाढवाचा प्रवास मानवत्वाकडे सुरू. आणि ज्या दिवशी माणूस हसायचं बंद करेल त्या दिवशी समजायचं माणसाचा प्रवास तुमचं तुम्ही ठरवा. तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. नो वन्स मोर नो रिटेक फॉर एनी मोमेंट सो प्लीज डिअर फ्रेंड्स कीप स्माइलिंग. थँक्स अ लॉट. धन्यवाद सर. सुंदर आणि समृद्ध जीवनासाठी शिक्षण जरुरी असतं, पण शिक्षण केवळ संख्यात्मक मोजपट्टीनं मोजणं योग्य नाही. शिक्षणानं स्वप्न पाहण्याची उर्मी निर्माण झाली पाहिजे व ती सत्यात उतरवण्याची ओढ निर्माण झाली पाहिजे. शिक्षणाला समाजाभिमुख बनवून आत्माभिमान स्वाभिमान जागा झाला पाहिजे. शिक्षणानं इतरातलं वेगळेपण आपल्यातलं वेगळेपण जाणता आलं पाहिजे
इतरांचं सूक्ष्म अवलोकन करता आलं पाहिजे व स्वतःमध्ये आत्मविश्वास जागवता आला पाहिजे असा मोलाचा संदेश आपण आमच्या विद्यार्थ्यांना दिला. धन्यवाद सर. या कार्यक्रमाची सांगता आपण राष्ट्रगीतानं करीत आहोत. मी सर्वांना विनंती करतो की राष्ट्रगीतासाठी आपण सर्वांनी जागेवरती उभं राहायचं आहे.